मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात दुःख येतो आणि दुःखाशिवाय सुख कधीच येत नाही. ज्या व्यक्तीनं दुःख बघलं तोच व्यक्ती आपल्या जीवनात सुख आणतो. असंच आमच्या घरामध्ये दुःखाचं डोंगर कोसळलं गेलं. सगळ्यांना लहानाचं मोठं करून सगळ्यांना सुखाची सावली देऊन जेव्हा आपली वेळ आपल्या मावळ्याला सुखाची सावली दाखवायची राहते तेव्हा अचानक भाषांना, पुतण्यांना, सगळ्यांना सुख देऊन सुखामध्ये ठेवून सगळ्यांना सोडून निघून जाते. ते म्हणजे माझे मामा. आज कोणताही जरी आम्ही रस्त्याला जरी गेलो, फिरायला जरी गेलो, तर ह्या नजरेला माझे मामा दिसत नाहीत. हे नजर तडपतंय माझ्या मामाला बघायला. इतकं सुख दिलं, लहानाचं मोठं केलं. हे जे आपण ही दुनिया आज बघतोय त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या मेहनतीमुळे. आज माझे मामा आज माझ्यामध्ये नाहीत, पण माझ्या पिल्ल्याच्या रूपामध्ये ते माझ्यासमोर आणि माझ्यासोबत सदैव आहेत. त्यामुळं मामाची आठवण आली आणि येतेच आणि येईलच. कारण का होताच तो देवरूपी माझा मावळा, होताच तो देवरूपी माझा मावळा, सावरिले आम्हा पिल्ल्यांना, सावरिले आम्हा पिल्ल्यांना. म्हणून काय म्हणायचं मित्रांनो, मामासाठी मन तडपतंय, झुरतंय. मन वाऱ्यावानी पळतंय ग, मन वाऱ्यावानी पळतंय ग, एका जागी बसेना. मन वाऱ्यावानी पळतंय ग, एका जागी बसेना. सारी दुनिया मला दिसते, सारी दुनिया मला दिसते, पण माझे मामा दिसेना. सारी दुनिया मला दिसते, पण माझे ही मामा दिसेना. मन वाऱ्यावानी पळतंय ग, एका जागी बसेना, एका जागी बसेना. सारी दुनिया मला दिसते, माझे मामा दिसेना. सारी दुनिया मला दिसते, माझे मामा दिसेना. कोई आए कोई जाए, कोई आए कोई जाए, ये क्या तमाशा है. कोई आए कोई जाए, ये क्या तमाशा है. कुछ समझ नहीं आता, ये क्या दुनिया है, ये क्या दुनिया है. आय मिस यू मामा. सदैव तुम्हाला आम्ही मिस करतोय, आठवण करतोय. आमच्या पाठीशी सदैव तुम्ही राहा.